विकृत कॅप्टन खरातची गेल्या 3 तासांपासून चौकशी सुरू आहे। एसआयटीच्या टीमकडून खरातची चौकशी सुरू आहे। महिलांचं लैंगिक शोषण केल्या प्रकरणात अशोक खरातवर गुन्हा दाखल आहे। तर माध्यम प्रतिनिधींना चकवा देत पाठीमागच्या दारातून अशोक खरातला एसआयटीच्या चौकशीला नेण्यात आलेला आहे। गेल्या 3 तासांपासून खरातची आता एसआयटीकडनं सखोल चौकशी केली जाते। विकृत कॅप्टन खरातची चौकशी सुरू आहे। गेल्या 3 तासांपासून ही चौकशी सुरू आहे। महिलांचं लैंगिक शोषण केल्या प्रकरणात खरातवर गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यानंतर आता एसआयटीच्या टीमकडनं खरातची चौकशी सुरू आहे असं देखील समजतं। तर माध्यम प्रतिनिधींना चकवा देत पाठीमागच्या दारातून अशोक खरातला एसआयटीच्या चौकशीसाठी नेण्यात आलेला आहे असंही समजतं। विकृत कॅप्टन खरातची गेल्या 3 तासांपासून चौकशी सुरू आहे। एसआयटीच्या टीमकडनं खरातची ही चौकशी सुरू असल्याचं समजतं। सागर गायकवाड आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। त्यांच्याकडनं अधिकचे अपडेट्स घेऊयात। सागर, गेल्या 3 तासांपासून ही चौकशी सुरू आहे असं समजतंय आणि महत्त्वाचा मुद्दा, माध्यम प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित होते, त्यामुळे पाठीमागच्या दारातून त्याला चौकशीसाठी आत नेण्यात आलेला आहे। काय नेमकं घडले? नक्कीच खरं तर 2 वाजेच्या सुमारास कॅप्टन अशोक खरात याला चौकशीसाठी एसआयटीने मध्ये नेलेलं आहे। 3 तासापासून चौकशी सुरू आहे। आपल्याला माहिती मिळाली आहे की 3 तासापासून जबाब घेण्याचं काम जे एसआयटीच्या मार्फत करण्यात येत आहे आणि अशोक जो कॅप्टन अशोक आहे त्यात तो या सगळ्यांमध्ये जबाब देताना सहकार्य करत असल्याची देखील माहिती आपल्याला खरं तर मिळते। इथे जर बघितलं तर ह्याच ठिकाणी सध्या चौकशी सुरू आहे। एसआयटीची टीम जी आहे, ज्याच्यात 12 अधिकारी आहेत, याच्यासमोर आता चौकशी सुरू आहे आणि या चौकशीमध्ये अनेक बाबींचा उलगडा जो आहे तो होताना पाहायला मिळतोय। त्यात विशेष बाब म्हणजे संपत्ती असेल, त्याचबरोबर ती व्हायरल झालेले व्हिडिओ आणि महिलांवरती केलेल्या अत्याचाराबाबतच्या ज्या चौकशा आहेत त्या या एसआयटीच्या मार्फतून करताना पाहायला मिळतात। जो सध्या व्हिडिओ व्हायरल झाले होते त्या व्हिडिओ बाबत देखील चौकशी एसआयटी कडून करण्यात येत आहे अशी माहिती देखील आपल्याला मिळाली आहे आणि याबाबत जबाब देण्याचं काम जे आहे ते कॅप्टन कडून देताना आपल्याला पाहायला मिळतोय। या सगळ्यांमध्ये विशेष बाब ह्या सगळ्यात माहिती पडते की या सगळ्यात जो जबाब देताना जे सहकार्य पाहिजे ते सहकार्य कॅप्टन कडून मिळताना पाहायला मिळतंय। यामुळे सध्या अशोक खरात जो आहे तो या सगळ्यांमध्ये एसआयटीला जी माहिती हवी आहे ती देतानाची माहिती मिळते। हे सगळे 12 जे अधिकारी आहेत, ज्यामध्ये एसआयटीचे सगळे जे प्रमुख आहेत, या सगळ्यांमध्ये ते जबाबाच्या जे प्रश्न विचारता आहेत त्या सगळ्यांमध्ये अशोक खरात उत्तर देतोय। आता सध्या गेल्या 3 तासांपासून या सगळ्याची चौकशी सुरू आहे। अजून देखील 2 ते 3 तास हा जबाब सुरू असणार आहे अशी माहिती देखील सध्या मिळतीये। निश्चितच त्यामुळे या संपूर्ण चौकशीकडे आपलं लक्ष असणार आहे। महिलांचं लैंगिक शोषण केल्याचा मुद्दा आहेच, त्याच्या संपत्तीचा देखील मुद्दा समोर येतो, त्यामुळे या सर्व अंगांना आता ही चौकशी पार पडते। तुर्तास धन्यवाद सागर या सविस्तर माहितीसाठी। तर अशोक खरात प्रकरणामध्ये सध्या 3 महिला तक्रार देण्यासाठी पुढे आलेल्या आहेत। बलात्काराचे आरोप असलेला भोंदू बाबा अशोक खरातच्या एसआयटी तपासाबाबत एक्सक्लुझिव्ह माहिती झी24 तासच्या हाती आलेली आहे। भोंदू बाबा कॅप्टन खरातनं अनेक महिलांचं शोषण केल्याची माहिती आहे, त्याबाबत सर्व माहिती गोळा करण्याचं काम सध्या सुरू आहे। सध्या 3 महिला तक्रार द्यायला पुढे आलेल्या आहेत। आणखी काही महिला समोर येण्याची देखील शक्यता आहे। नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनमध्ये कॅप्टन खरातसह त्याच्या संपर्कातील अन्य लोकांच्या विरोधातील लैंगिक अत्याचार, खंडणी आणि ब्लॅकमेलिंगच्या तक्रारींची माहिती घेणं सुरू आहे। कॅप्टन खरातचं कार्यालय, निवासस्थानावरील लॅपटॉप, कम्प्युटर, हार्ड डिस्क आणि सीसीटीव्ही फुटेज हे तपासलं जातं।